एका बाजूला बुलढाण्यामध्ये अचानक टक्कल पडण्यामुळे लोक हैराण झाले, तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र एका व्यक्तीने टकलावर औषध मिळाल्याचा दावा केलाय। यामुळे कोल्हापुरात सध्या टक्कल पडलेल्यांच्या रांगाच लागल्यात। नेमकं काय चाललेलं आहे कोल्हापुरात पाहूयात। कोल्हापूरच्या महावीर गार्डन मध्ये आज लय निराळीच तारा बघायला मिळाली। कुणी तोंडाला रुमाल बांधलाय, कुणी हेल्मेट घातलंय, कुणी उन्हापासून जरा वळचणीला सावलीला बसले। ही समधी माणसं कसली वाट बघत्यात म्हणून आम्ही जरा वाट वाकडी केली। तेव्हा कळलं इथं टक्कल पडलेल्या लोकांवर लय जालीम उपाय सुरू आहे। म्हणून तर असल्या टळटळीत उन्हात तुळतुळीत टक्कल घेऊन ही समधी माणसं आपल्या नंबरची गपगुमान वाट बघत बसल्यात। नाहीतर कोल्हापूरची माणसं अशी शांत बसलेली कुठं बघितल्यात होय? थोड्या वेळानं या महावीर गार्डन मध्ये सलमान सैफी नावाचा एक तरणाताट वैदू आला। सौताचे झुपकेदार केस सावरत त्यानं एका टकलावर कसलं तरी औषध लावायला सुरुवात केली। औषध लावणारा प्रत्येक जण आता आपलं टक्कल जाणार आणि क्यास येणार म्हणून लयच हारकलेलं दिसत होतं। कोल्हापुरात या टकलावरचं औषध लावून घ्यायला फक्त कोल्हापुरातच नाही तर अक्षी मुंबई, पुणे आणि थेट दिल्लीवरनं माणसं आपलं टक्कल घेऊन आलती। पॉइंटाचा मुद्दा म्हणजे टक्कल घालवायचं हे औषध सलमान सैफी अगदी फुकट लावून देतात। ये जो जड़ी बूटी लगाते हैं ये हमारे ग्रैंडफादर के टाइम से है। तो अभी हम जो जड़ी बूटी पे काम कर रहे हैं उस ट्रीटमेंट में और इस ट्रीटमेंट में फ़र्क कुछ नहीं है, लेकिन कैसा है ये फ्री ऑफ कॉस्ट है, इसमें ज़्यादा कॉस्टिंग आता नहीं है। तो मैंने सोचा है कि लोगों को ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठाना चाहिए और जितने भी हमारे पास लगवा के गए ट्रीटमेंट, ये जड़ी बूटी पे काम करता हूँ, क्वालिटी पे काम करता हूँ पहले से ही। तो जितने लोग भी दवाई लगवा के गए जड़ी बूटी आयुर्वेदिक, तो उनको 80 से 90% उनको फ़ायदा हुआ है, कोई साइड इफेक्ट उनको हुआ नहीं है। अगदी भल्या पाटाचं उठून इथं म्हाताऱ्या कोताऱ्यापासून अगदी 25-30ली केस गेलेली पोरं येतात। त्यांच्या टकलावर सलमान सैफी हे आयुर्वेदिक औषध लावतोय, त्याचा फायदा बी होतोय असं लय जणांनी आम्हासनी सांगितलं। मी प्रथमच इथं आलेलो आहे आणि चांगला रिपोर्ट आहे। सगळ्यांना मी चौकशी केली, सगळ्यांशी चर्चा केली, साइड इफेक्ट काही नाही आहे, त्यामुळे लोकांचाही प्रतिसाद चांगला आहे आणि साधारण माणसाला देखील याचा उपयोग घ्यावा। लय दिवसापासून कोल्हापुरातल्या महावीर गार्डन मध्ये अशीच टकल्यांची जत्रा भरतीये आणि जशी ही बातमी पसरली तेव्हापासून तर काय विचारू नका, जो तो महावीर गार्डनचा पत्ता विचारालाय। खरं तर सलमानला शिवसेनेचा नगरसेवक राहुल चव्हाण कोल्हापुरात घेऊन आलत, कारण काय तर टकलामुळे इथं लय पोरांची लग्नच ठरणार म्हणून सलमान वैदूंना खास इकडे आणलंय। कसं आहे, मी ज्यांच्या लोकांची पहिल्या चौकशी केली हे कार्यक्रम घ्यायच्या आधी किंवा ते सलमानला मी लॉन्च करायच्या आधी, तर मला बऱ्याच लोकांनी आपल्या कोल्हापूरच्या लोकांनी सांगितलं की दादा आमची केस हल्ले आहेत। मग त्यांना मी वैयक्तिक माझ्या डोळ्यानं बघून शानिशानी करून मी बघायचं तुम्हाला म्हटलं, मी ह्याला परवानगी दिली की बाबा तू चांगलं काम करत आहे, आम्ही तुझ्या पाठीशी आहे। तर ह्या ठिकाणी नुसतं जेंट्सच नाही, आज सकाळचं तुम्ही बघितलं असता खूप संख्येनं मोठ्या संख्येनं लेडीज देखील ह्या ठिकाणी येऊन ह्या आयुर्वेदिक तेलचा उपयोग घेऊन गेलेले आहेत। डोक्यावर 4 केस असली की उरात कॉन्फिडन्स असतोय, पण टकलामुळं ना कुणी पोरगी देतंय ना नोकरी कामात लक्ष लागतंय। पण आता कोल्हापुरातल्या या फुकट औषध देणाऱ्या सलमान वैदूबाबाच्या दाव्यानं अनेक तरुण आणि म्हाताऱ्यासनी बी जरा तरतरी आल्या। खरंच या औषधाचा काय फायदा होतो की नाही या औषध देणाऱ्या आणि घेणाऱ्यासनीच ठावं। मात्र आपल्या बी टकलावर हिरवळ येईल या आशेनं आता अनेक टक्कल बहादरांची पावलं कोल्हापूरला वळायला लागल्यात। प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोल्हापूर।